चिन्मय मणिरा. चिन्मयजी आपण देखील या, आपण देखील जॉईन व्हायचं आहे आमच्या स्वागत कक्षामध्ये. या या. तर कुमारचा स्फोटक खेळ आपण पाहिला. अजिंक्य देखील कमी नव्हते, पण जे कॅप्टन काय करू शकतात, संघामध्ये काही खेळाडू अनुपस्थित होते तरी देखील त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि योग्य त्या वेळी योग्य ते फटके खेचले. त्याचमुळे पांडू स्पोर्ट्सने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन पांडू स्पोर्ट्स अँड क्रेडिट गोज टू गुड कॅप्टन्सी. कुमार अभिनंदन. हडलक कल्पेश म्हात्रे अँड अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र. तर ही तो कॅप आपण विकास मुकादम आणि परिवाराच्या वतीने पुरस्कृत झालेली आहे. तसेच प्रवीणजी पाटील यांच्याकडून आम्हाला ही ट्रॉफी देखील स्पॉन्सर झालेली आहे. तसेच सौभाग्यवती नैनाताई तांगडी ग्रामपंचायत सदस्य खार्डी यांच्या वतीने आम्हाला ते मेडल पुरस्कृत झालेलं आहे. गोपालजी आपण देखील ही ट्रॉफी द्यायची आहे. 200 रुपयाचं कॅश प्राईज हे नातं आहे कुमारचं प्रदीप दादांशी आणि हे मेडल आपण देतोय कुमारला. हाय स्कोरिंग बॅटल होती, पण तितकंच चांगलं खेळ पाहायला मिळाला कुमारचा, ओव्हरऑल प्रत्येक बॅटरचा. कुमार फिलिंग तर खूप महत्त्वाची असते, भाऊक करणारा क्षण आहे. 67चं टार्गेट समोर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. नेमकं मनात काय चाललं होतं, कारण काही खेळाडूंची अनुपस्थिती संघात आहे? काय नाही, सर्व संपूर्ण आहे माझ्याकडे, पण प्रॅक्टिस कमी थोडीशी. आज बऱ्याच दिवसांनी बॅटिंग होणं गरजेचं होतं ॲक्च्युली. एखादा खेळाडू फ्रेममध्ये येणं, बऱ्याच टायमाने बॅटिंग झाली, छान वाटलं आणि आयोजन वगैरे खूप छान. लास्ट टाईम आम्ही खेळलो आहे ग्राउंडवर, मजा येते या ग्राउंडवर खेळा. अजिंक्य स्पोर्ट्सकडे एक तगडी बॉलिंग स्ट्रॅटेजी आहे, त्याचमुळे सुरुवात थोडेसे थांबून खेळण्याचा प्रयत्न आपसूक होत होता किंवा तो स्ट्रॅटेजीचा पार्ट होता? तो प्रॅक्टिसचा भाग होता ॲक्च्युली. ते चांगले बॉल उलट माझे बाहेर नाही गेले ॲक्च्युली, आणि कल्पेश पण चांगलाच बॉल अंदाज आहे, पण विचार केला समोरचा चांगला आहे तर आपण पण विचार करायला पाहिजे, आपण त्याच्यापेक्षा चांगले बॅट्समॅन आहेत आणि त्याच्यातनंच ही चांगली खेळी तयार होते. क्या बात आहे. आपण रेस्ट करा, थकलेले आहात. खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. अभिनंदन कुमार. आणि एक चांगला खेळ पांडू स्पोर्ट्सचा आपण पाहिला, एन्जॉय केला. 67चं लक्ष त्यांनी बॉल ठेवून पूर्ण केलेलं आहे. आपण हात प्रिन्स म्युझिक या यूट्यूब वाहिनीवर पुन्हा एकदा पुढील सामन्याचं विवरण आपण ऐकणार आहोत आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर संदीप गावंड सर जॉईन असतील. आपण पाहत आहेत खासदार चषक 2025. थँक्यू. थँक्यू सो मच मनीष पाटील. दुपारच्या विसाव्यानंतर पुन्हा एकदा मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड, बापाने वसई या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक या सर्वांचंच स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी आयोजित खासदार चषक 2025 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतो आहे. आदरणीय सन्माननीय सर्वांचंच लाडकं नेतृत्व बाळ्यामामा सुरेश म्हात्रे खासदार साहेबांच्या सन्मानार्थ एक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे आणि भव्य दिव्य अशी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळतं आहे. खूप चांगला मोलाचं सहकार्य मान्य श्री विकेशेठ म्हात्रे सरांचं झालं आहे आणि मला आठवतो आहे ज्यावेळेस विकेशेठ म्हात्रे सरांनी पहिली क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली होती, त्या पहिल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मी धावतं समालोचन केलं होतं आणि तशीच एक मोठी क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटी करता आलं आहे. डे 3मध्ये 2 संघ दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच खेळत आहेत. 3 षटकांचा मॅच असेल, सर्कल नसेल, 38 सर्कलच्या बाहेर म्हणजेच पॉवर प्ले नसेल, हे लक्षात असू द्या. 3 षटकांचा मॅच होतो आहे. टॉस जिंकला आहे श्री सोनिका माता मालोडी बी संघाच्या कॅप्टनने आणि त्याने निर्णय घेतला फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं आहे श्री सोनिका माता मालोडी ए संघाला. दोघांमध्ये काटेकी टक्कर असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच गावामधून बिलॉंग करत आहेत, परंतु ज्या वेळेस ते मैदानाच्या आत येत आहेत, मैदानाच्या बाहेर असत आहेत, त्यावेळेस मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे जपून ते ठेवत असत. हर्षद आणि हितेश हे 2 बॅटर मैदानाच्या आत उतरलेत. तर पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर स्वराज मडवी आपल्या हातामध्ये चेंडू घेताना दिसत आहेत. 3 षटकांचा मॅच होतो आहे. चांगलं वातावरण आहे. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये हवेची साथसुद्धा खेळाडूंना मिळतो आहे, बॅटरला मिळतो आहे. परीक्षा असेल या सत्रामध्ये ती म्हणजेच गोलंदाज स्वराज मडवीची. हितेश चौधरी तो सुद्धा नावाजलेला खेळाडू आहेत.
आज चांगला परफॉर्मन्स दोन्ही टीमने दिला आहे. पहिल्या मॅचमध्ये विजय नोंदवला आहे. आता पुढील मॅच जिंकण्याकरता त्यांचे प्रयत्न आहेत. दोन्ही टीमला चेअरअप केलं जातं. टाळ्यांचा आवाज या ठिकाणी बघायला मिळतोय. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. पंच अशोक राऊत सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. रायझिंग बॉल अचानकपणे चेंडू उसळी घेतोय आणि आउट कटर म्हणजेच बाहेर निघताना दिसतोय. गुड लेंथ क्षेत्रामधील हा चेंडू होता. थोडासा उसळी घेत बाहेर निघताना हा चेंडू दिसलाय. त्यामुळेच 1 to ओव्हर एक वॉर्निंग दिलंय. जास्त उसळी घेतली या चेंडूने, त्यामुळेच स्वराजला एक वॉर्निंग दिलंय. त्याच्यानंतर जर पुढचा चेंडू असा निघाला तर मग थोडासा त्रास होऊ शकतो फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 0 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. चेंडू बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक विशाल मडवी याच्या सर्व हातात. विकेटचं पतन. पहिला धक्का. गोल्डन डकचा शिकार बनलाय हितेश चौधरी. गॉन. चांगली कला पेश करताना दिसत आहेत स्वराज मडवी, कारण गावातीलच खेळाडू आहेत त्यामुळेच एकमेकांचे डावपेच ठाऊक आहेत प्रत्येक खेळाडूला. ते डावपेच आखले गेलेत हितेश चौधरी या बॅटर विरुद्ध आणि गोल्डन डकचा शिकार त्याला केलाय. धावसंख्या 0 जर आपण बघितलं तर ते 0 आहे. 2 बॉलची समाप्ती झाली म्हणजेच सिल्वर डकचा शिकार बनले हा खेळाडू. गोल्डन डक, सिल्वर डक, ब्रॉन्झ डक, प्लॅटिनम डक, डायमंड डक असे काही शब्द क्रिकेटच्या दुनियामध्ये नेहमीच क्रिकेटच्या मॅच ज्या वेळेस असतात त्या वेळेस समालोचक वापरत असतात. फॅक्ट आहे. आठवण मी करून देईन तुम्हाला की डक हा शब्द कधी आला आणि केव्हा त्याची सुरुवात झाली. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 0 आहे. नवीन बॅटर आलाय खुशाल भगत. मागच्या मॅचमध्ये चांगले बॅटिंग खुशालची झाली होती. संघाचा तारणहार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हर्षद मागच्या मॅचमध्ये तितका काही चांगला खास प्रभाव पाडताना दिसला नव्हता. इथे प्रभाव पडलाय गोलंदाजाने. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल. चेंडूला हवेमध्ये फायर केलंय. चेंडू हवेत आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेट हॅट्रिकवर आलाय स्वराज मडवी. आल्या पावली परतलाय खुशाल भगत हा खेळाडू. 3 बॉलमध्ये एकही धाव अजूनही मिळाली नाही. खातं खोलण्याकरता थोडासा त्रस्तपणा जाणवतोय. धावसंख्या आहे ते 0, कारण 0 या आकड्याला सुद्धा फार महत्त्व आहे मित्रांनो. 0 आणि वर्तुळ जरी एक समान असले ना तर दोघांमध्ये थोडासा एक फरक आहे. 0 मध्ये आपला एकटेपणा दिसत असतो आणि वर्तुळामध्ये आपले सर्वजण दिसत आहेत. एकटेपणाने तुम्ही राहू नका. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही येत आहेत त्यावेळेस तुमची युनिटी पाहिजे, तुमची एकी पाहिजे. एकमेकाला सांभाळण्याचं काम तुम्ही केलं पाहिजेत. आणखीन एक उदाहरण तुमच्यापर्यंत पोचवेन. झाडू जेव्हा बांधलेला असतो ना तेव्हा तो सर्व कचरा बाहेर काढत असतोय, सर्व कचरा साफ करत असतोय. परंतु तोच झाडू जेव्हा सुटतो ना, विखुरतो ना, त्यावेळेस स्वतः कचरा बनतोय. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही चांगलं काम करणं गरजेचं आहे. तुमची एकी पाहिजे. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. विकेट हॅट्रिक आता होते स्वराज मडवीची आणि या स्पर्धेमधील डे 3 मधली ही पहिली हॅट्रिक, दुसरी हॅट्रिक आहे. व्हॉट परफॉर्मन्स, व्हॉट परफॉर्मन्स. 3 विकेट लगातार घेतले स्वराजने आणि आता परतीचा प्रवास पाठवलाय. परत गेलाय चैतन्य. संघनायक परतलाय. धावसंख्या अजूनही 0 आहे. या 0 आकडेला फार महत्त्व आहे. जसं आम्ही नेहमीच म्हणत असतोय सचिन तेंडुलकर काय होते परंतु ते क्रिकेटचे भगवान झाले. 0 मधूनच ते पुढे गेलेत. 0 मधूनच या सर्व पृथ्वीची निर्मिती झाली आणि आज तुम्ही सुद्धा 0 मध्येच दिसताय. काहीतरी करावं लागेल. प्रकाश झोतामध्ये यावं लागेल. जसं प्रकाश झोतामध्ये गोलंदाजाने स्वतःला आणलंय. स्वराज मडवी घरच्या संघाविरुद्ध चांगला प्रेशर टाकतोय, दबाव टाकतोय. श्री सोनिका माता मालोडी ए संघ बॅटिंग करत असताना घसरगुंडी होतोय त्यांची. काय त्यांना संकटमोचक मिळेल काय? आणि आता त्याच्याकरता रंगनाथ याच्यावर जबाबदारी. मिडल ऑर्डरमधील हा खेळाडू. आता खोळवटप्पाच्या चेंडूला खोदून काढला. चेंडू ऑन साईडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव मिळाली. किती कष्ट करावं लागले बघा.
पहिलीच धाव पूर्ण करताना 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 1. स्वराज मडवी यांनी विकेट हॅट्रिक नोंदवली खासदार चषक 2025 मध्ये आणि कुठेतरी ही क्लिप्स व्हायरल होईल यात काही शंका नाही. 5 बॉलची समाप्ती धावसंख्या 1 धाव 3 गडी बाद. स्ट्राईक इनकडे आता हर्षद आलाय, सलामीला आलेला खेळाडू. बघितलं तर आत वळणारा बॉल होता, डिरेक्ट हिट. आणि काय घडले बघूया. एक चोरटी धाव बॅटर पूर्ण करतायत. एक चोरट्या धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 2. नॉट आउटचा इशारा. स्कोर लेग 55 आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर श्री सोनिका माता मालोडी ए संघाची धावसंख्या 3 गडी बाद 2. संकट आलेत, परंतु संकट आल्यानंतर ती चर्चा करत बसू नका. त्या संकटामधून मार्ग कसा काढायचा ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेचा वापर बॅटिंग करणाऱ्या टीमने करायला पाहिजे. एक षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या 2 धावा 3 गडी बाद. स्वराजनंतर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विघ्नेश मडवी याला आणलं जातं, कारण बऱ्याचशा मॅचेसमध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आमच्या बरोबर लक्षात राहतात. तशीच चमकदार कामगिरी करणारा खेळाडू विघ्नेश मडवी युवा आहे, चांगला जोश आहे, चांगली ऊर्जा आहे. पाहूया ती ऊर्जा या मॅचमध्ये त्याची दिसेल काय. दुसऱ्या बाजूला विस्फोटक खेळी करावे लागेल हर्षद या खेळाडूला. संकटमोचक बनावं लागेल. अजूनही जितू पाटील सारखा दिग्गज खेळाडू कक्षामध्ये वाट बघतोय बॅटिंगची, परंतु ते वाट अशी बघत असेल की बॅटर हेच मैदानाच्या आतमध्ये चालू द्या. मोठा फटका, कडक 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 बेधडक सिक्सर, युजी 6. मी म्हटलं होतं की हर्षद याच्याकडे जर बॅटिंग आली तर तो मग चेंडूवर तुटून पडेल, आणि विघ्नेश याच्या पहिल्याच बॉलवर तुटून पडत असताना 6 धाव मिळवल्यात हर्षद या बॅटरने. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 8 धाबा. 3 गडी बाद 8 धाबा. जबाबदारी काय असं ते हर्षद दाखवून देतोय, आणि हे सुद्धा हवं होतं, कारण एक षटकारानंतर थोडंसं प्रेशर टाकणं गरजेचं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. तर प्रेशर टाकण्याचं काम केलंय हर्षद या विध्वंसक खेळाडूने. जिद्द तर तुमच्यामध्ये पाहिजे लढायची, आणि म्हणतात ना की धाडस केल्याशिवाय तुम्हाला मार्ग सापडत नाही, तुम्हाला कधीच काय मिळत नाही, कारण ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत. ऑफ स्टंपच्या आत वळणारा बॉलवर प्रहार केलाय, करारा प्रहार, चेंडू सीमारेचे पार, मिळतंय धाबा 4. खासदार चषकातील कडक पण बेधडक चौकार. 4 धावा मिळाल्यात. 4 धाब्यांची आता बरोबर ट्रेन ही पटरीवर आली आहे. धावसंख्या 12. 1.2 बॉलची समाप्ती. धावा लागल्या जात आहेत श्री सोनिका माता मालोडी ए संघाच्या 12. म्हणजेच यावरून असं दिसतं की हर्षद हा खेळाडू चोहे बाजूने फटकेबाजी करू शकतोय, आणि स्क्वेअर कटचा फटका खेळणारा खरा क्रिकेटपटू असतो, जे आपण हर्षद याला नुकताच बघितलंय. पुढचा बॉल. इन कटर बॉल. वाईड लाईनच्या आतून चेंडू कट होतोय, आत वळतोय. आता डॉट बॉल येतोय विघ्नेश मडवीचा. धावसंख्या आहे ती 12 धाबा. 1.3 बॉलची समाप्ती. 3 षटकांचा मॅच आहे, त्यामुळेच बॅटरला ठाऊक आहे की सुरुवात मला दणकेबाज करावी लागेल. ट्राय टू फ्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास होता, त्याच्यामध्ये सफलता मिळाली नाही बॅटरला, आणि हा डॉट बॉल. आता गोलंदाजाने कुठेतरी सुस्कारा सोडला असेल. थोडासा चांगली गोलंदाजी झाली. 2 बॉल त्याचे डॉट झालेत. पुढचा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात, आणि आता हर्षद याला सुद्धा परतीचा प्रवास दाखवलाय. 4था धक्का लागलाय श्री सोनिका माता मालोडी ए टीमला. हर्षद इज आउट. 4 गडी बाद. धावसंख्या 12. कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. संयम हा तुम्हाला राखताच आला पाहिजे. क्रिकेटचं मैदान असो किंवा तुमच्या समाजामध्ये वावर असो, तुमच्यामध्ये संयम नसला तर मग तुम्हाला किंमत मिळत नसते. इथे सुद्धा संयम पाहिजे क्रिकेटचा मॅच खेळत असताना. धावसंख्या आपण बघितली तर 12 धाबा झाल्यात आणि 4 गडी बाद झालेत. 5 बॉलची समाप्ती.
पहिल्या 2 बॉलवर मोठे फटके हर्षद या खेळाडूचे. आणि आता जितू जो संकटमोचक खेळाडू आहे, कीमॅन ज्याला आपण म्हणूया, त्याच्यावर जबाबदारी आहे, मदार आहे, भिस्त आहे आणि जबाबदारीने त्याला खेळ करावा लागेल. चेंडूची पाहणी ते करतायत. हेवी निव्या कंपनीचे बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये होतो आहे आणि विशेष म्हणजे यूट्यूब वाहिनी खूप सुंदर आहे. प्रिन्स मूव्हीजद्वारे थेट प्रेक्षेपण होतो आहे या स्पर्धेचं. खासदार चषक मानाचा, खासदार चषक 2025ची ही महत्त्वपूर्ण लढत, दुसऱ्या फेरीतील ही लढत आहे आणि दोन्ही संघ आमने सामने येत आहेत, घरचे संघ आमने सामने येत आहेत. विशाल मडवी गायडन्स करतात आपल्या खेळाडूंना कशा पद्धतीने आता फिल्डिंग असायला पाहिजे. त्याच्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाचा वापर होईल काय. स्विच हिट, काम फिट, डीप गली क्षेत्राबाहेर दणदण करत साई स्पोर्ट्स कारभार प्रेक्षक गॅलरीच्या दिशेने चेंडू जातोय. मिळत आहे 4 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर येतोय चौकार. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 16 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2 ओव्हर. नेक्स्ट मॅच तिचा सुद्धा उल्लेख आम्ही करणार आहोत आणि त्याची माहिती आमच्यापर्यंत राहुल तांगडे पोहोचवतील. उमेश 11 पांसू आणि कान्हाई स्पोर्ट्स पाये दोघांमध्ये होणारा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. तिसरे षटक आता सुरू होतं आहे आणि तिसरे षटक संपण्याआधी तुम्ही दोन्ही कॅप्टन आम्हाला इथे टॉस बॉक्समध्ये हवेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा. अजून शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि ते 6 चेंडू टाकण्याकरता निलेश काठे गोलंदाजी मार्गावर आले. दोन्ही टीम हे एकमेकांचे डावपेच ओळखून आहेत. कसा खेळ करतोय बॅटर, कशी गोलंदाजी करतोय बॉलर हे ठाऊक आहे. आता रंगणात जो एका धावसंख्येवर खेळतोय त्याला सुद्धा रंगरंगोटी करावी लागेल धावसंख्येची, कारण मॅच आहे प्रतिष्ठेचा, स्पर्धा आहे प्रतिष्ठेची. 2 षटकांमध्ये 16 धावा. ओ चांगला बॉल, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता. अपील जोरदार केली. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. एका धावेची धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. थेंबे थेंबे तळे साचे, परंतु इथे थेंब थेंब काही कामाचा नाही. इथे अर्थातच म्हणायचं झालं तर संपूर्ण बॉटल लागेल पाण्याची. म्हणजेच मोठे फटके पाहिजेत जेणेकरून तुमच्या धावफळक वाढेल, धावफळक सजेल, धावफळक नटेल. शेवटचे 5 बॉल. स्ट्राईक इनकडे बॅटर जितू पाटील डेंजरस खेळाडू आहे, धोकादायक खेळाडू आहे, परंतु त्याहीपेक्षा निलेश सांगतो की माझी सुद्धा धारदार गोलंदाजी आहे आणि त्याला मी बघून घेईन. गोलंदाज तयार निलेश. शॉर्ट बॉल, लेग स्टंपच्या बाहेर वळणारा बॉल होता. बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये चेंडू गेलाय. शॉर्ट फाईन लेगमधून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत एकही धाव मिळत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 17 धावा. खेळाडू थकलेत, परंतु हा थकवामधूनच तुम्हाला मार्ग काढायचा आहे. घामागीर काही खेळाडू दिसत आहेत, मेहनत करत आहेत आपल्या संघाकरता प्रत्येक खेळाडू, मग ते फलंदाज असो गोलंदाज असो. ओ चांगला ओव्हर पिच बॉल होता. चेंडूला खळून काढलं जातं ते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. दुसरे धाबे करता जितू धावतोय आणि थ्रो येण्याआधी या 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरे धाव सुद्धा मिळेल असं वाटतंय. फेकी येईपर्यंत 3 धावा होत आहेत पूर्ण. आता स्ट्राईक रंगनाथ याच्याकडे आले. या 3 धाबांच्या मदतीनं धावसंख्या 20, स्कोर इज 29. 20 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री सोनिका माता मालोडी ए संघाच्या झालेत. जे यूट्यूबद्वारे प्रेक्षक बघत असेल ती तर त्यांना वाटत असेल की नेमकं चाललंय काय, कारण ड्रेसिंग थोडीशी सेम वाटतंय. श्री सोनिका माता मालोडी ए विरुद्ध श्री सोनिका माता मालोडी बी असा मॅच. दोन्ही टीम आमने सामने. जितू थोडेसे खुश आहेत, धावसंख्या वाढत चालली आहे, त्यामुळेच आपण बघतायत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसलंय. शेवटचे 3 बॉल आणि धावसंख्या 20.
मोठा फटका क्रॉस बॅटने स्लॉक केलं जातं चेंडूला. एक धाव पूर्ण केली. काऊ कॉर्नरमधून थ्रो येण्याआधी एकाच धाव मिळेल बॅटरला. धाव संख्या 21. तिसरं षटक सुरू आहे. शेवटचं षटक असेल हे. आणि या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके फक्त 2च पाहायला मिळाले. 3 मोठे फटके पाहायला मिळाले. षटकार एकच आलाय या इनिंगमध्ये. मागच्या मॅचमध्ये षटकार आणि चौकारांची आतषबाजी आपण बघितली होती. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि उमेश 11 पांजू संघाद्वारे. उमेश 11 पांजू संघाचे कॅप्टन इथे पोहोचलेत. कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आलेत. थँक्यू. चैतन्य आले तिथे. ओ फुलटॉस बॉल हल्ला केलाय. चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये मॅक्झिमम टोआ मिळतात 6 धावा. सिक्सर. आवश्यकता होती या षटकाराची आणि बॅटरच्या बॅटमधून सिक्सर आलाय. धावसंख्या यावेळेला पोहोचली जाते 27 वर. 2.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 27. 9.33च्या सरासरीने सध्या वाटचाल सुरू आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये थोडासा गॅप दिसतोय. तिथं बॅटर मोठे फटके खेळू शकतायत. ऑफ साईडला बघितलं तर डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. ही रणनीती आहे. याचं कारण स्विचिटच्या फटके खेळण्यामध्ये माहीर आहे जितू पाटील हा खेळाडू. आणि जर त्याने तसा प्रयत्न केला तर तो जेलबाद होऊ शकतोय. त्यामुळेच साई स्पोर्ट्स कारभाव प्रेक्षक गॅलरी जिथे आहे तिथे एका क्षेत्ररक्षकाला ठेवलं गेले. शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल. बॅटर चुकतोय. जेल होण्याची शक्यता आणि जेल बाद. 5वा धक्का. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर श्री सोनिका माता मालोडी ए संघाने धाव फळकावर धावा जमा केलेल्या आहेत. 5 गडी बाद 27 आणि 28 धावांचे टार्गेट असेल. 9.33च्या सरासरीने 28 धावा कशा केल्या जातील याची चर्चा तर आम्ही करणार आहोत. चर्चा करण्याआधी टॉस सुद्धा फार महत्त्वाचा असेल आणि टॉस आपण करून घेऊया. टॉससाठी अतिथी कक्षामधून मी पुन्हा एकदा आमंत्रण देतोय गोपालजी मनेरा सरांना. गोपालजी मनेरा सरांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. दोन्ही टीम चांगला खेळ करतील पुन्हा एक अपेक्षा करू. जसा आज अविश्वसनीय विजय नोंदवलाय. दुसऱ्या बाजूला चांगला खेळ केलाय कान्हाई स्पोर्ट्स संघाने. परंतु त्यांना शिकण्यासारखं भरपूर होतं पहिल्या मॅचमध्ये. या आपण टॉस करूया. 3 ओव्हरचा मॅच असेल. कॉलिंग कोण करतंय? चैतन्य कॉलिंग करतायत. कान्हाई स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आहेत ते. छाप की गटा. छाप असा आवाज आणि ते छाप आलंय. छाप मॅच. मी विनंती करतो पुन्हा शुभेच्छा द्या आपल्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. छाप पडलाय. मला वाटतं छाप पाडायची आहे या टुर्नामेंटवर. टॉस तुम्ही जिंकलात. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? समोरचा संघ आमने सामने येतोय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही चांगला खेळ केलाय. परंतु किती धावा रोकाल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस असतील की सेम टीम असेल या मॅच करता? सेम टीम असेल. तरी पण एक साधारणतः विचार केलाय की 30 ते 35 धावसंख्येवर रोखलं तर आपण मॅच जिंकू शकतोय? हो नक्कीच. पहिल्या मॅचचा अनुभव किती महत्त्वाचा होता आणि तो कसा होता? अनुभव तर खूप होता. त्याच्यामधून शिकण्यासारखं खूप होतं आणि ते आहे. चांगला मॅच इथे पाहायला मिळेल. हो नक्की. तुम्हाला शुभेच्छा असतील चैतन्य. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत उमेश 11 पांजू टीमचे. टॉस फार महत्त्वाचा होता. तुम्ही जर जिंकला असता तर तुमच्याकडून काय निर्णय झाला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. मनाविरुद्ध चाललं. बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅचमध्ये तुमच्या बॅटरने बॅटिंग चांगली केली. आता सुद्धा चांगलं बॅटिंग करायची आहे. किती धावा बनवणार? समोरची टीम मजबूत आहे. जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करू. जेवढं जास्त होतील तेवढं आम्हाला बरं पडेल. फिल्डिंग जबाबदारी कोणावर असेल? भिस्त कोणावर असेल? सलामीवीर फलंदाज म्हणून जबाबदारी सर्वांवर आहे. जेवढे चांगले खेळतील तेवढ्या धावा होतील आमच्या. किती समर्थक पांजू संघाचे इथे आलेत आणि घरून किती प्रेक्षक बघतायत या मॅचला? आलेत आता अजून येत आहेत. बघू आता घरून किती बघतायत? घरून आता लाईव्हवर बघायला लागेल किती. लाईव्हवर बघायला लागेल किती बघतायत. परंतु दोन्ही कॅप्टनने चांगली स्माईल दिले. प्रेक्षक हो, हा मॅच फार महत्त्वाचा आहे. टॉस झालेला आहे.
टॉस जिंकलाय कान्हाई स्पोर्ट्स पाय टीमचे कॅप्टन चैतन्य यांनी आणि त्याने प्रथम निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे उमेश 11 पांजू संघाला. हा मॅच 3 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ आणि आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता मधुरवाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत आणि लाडके समालोचक मनीष पाटील. आवाज ऐकूया मनीष पाटील सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप गावड सर. यांचा आवाज आपण या अगोदरच्या डावामध्ये ऐकत होतो. खरं तर आम्ही देखील त्यांचाच आवाज ऐकत ऐकत शिकलेला आहोत आणि त्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकतायत. तर 2 बॅटर्स मध्ये पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच विशाल आणि रुपेश. स्ट्रायकर एंडला विशाल आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण रुपेशला पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर हर्षद आहेत. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर तो प्रतिकार हर्षदच्या वतीनं पाहायला मिळालेला आहे. दोन्ही संघ एकाच गावातले असल्यामुळे आता प्रेक्षक तर आनंदीच आहेत, कारण कुठला तरी एक गावचा संघ जिंकणार आहे. पण तो अ की ब या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. डिफेंड करायचे आहेत 28 धावा आई सोनिका माता मालोडी अ संघाला आणि चीज करायचे आहेत आई सोनिका माता मालोडी ब ला 28 धावा. पुढे सरकले, फुल टॉस, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, मोठा गॅप होता, गॅप शोधलाय, बॉल सीमारेषा पार, मिळतील 4, चौकार. फलंदाजी करताना सोनिका माता मालवडी अ संघ थोडा संभ्रमात होता. जर आपण हर्षदचा खेळ पाहिला 11 धावांचा आणि जीतू यांच्या 13 धावा, बाकी फलंदाजांना तितकं योगदान देता आलं नाही. पण आणि त्याचमुळे एक सन्मानजनक धावसंख्या तर आपण समजू शकतोय. पण आता त्याच गोष्टीला चॅलेंज करताना फलंदाज विशाल यांचा स्फोटक खेळ आता पहिल्या षटकातच पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं, पण त्यांच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढत डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करत चौकार विशालने आपल्या संघासाठी जोडलेला आहे. सुरुवात दिली आहे या डावाला चौकाराने. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. क्रॉस बॅटेड, पण तितकं एलिव्हेशन मिळत नाही. बॉल डीप मिड विकेटला, प्रोटेक्शन आहे डीपमध्ये, तोपर्यंत पूर्ण केले एक सिंगल. बॅटिंग एंडला थ्रो केला जातोय. एका धावेचे होते वाढ, धावसंख्या पोहोचते 5व्या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. जिंकण्यासाठी 23ची गरज. बॉल शिल्लक आहेत 15. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट असं आपण कित्येक वेळा पाहिलेलं सुद्धा आहे. आणि त्याचमुळे या धावा अडवण्यासाठी पाहूया हर्षदच्या वतीनं आतापर्यंत प्रयत्न केले जात आहेत. 3 चेंडूंवर तर फलंदाज विशालच हवी पाहायला मिळाला. क्रॉस बॅटेड, बॅटची बॉटम एज, बॉल पोचतेल मिड विकेटला. प्रोटेक्शन आहे. 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपण पाहतोय. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. ऑफ साईडला स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेरचं, सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉईंट, फ्लाय स्लीप आणि फाईन लेग. 6 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 22. हर्षद बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल, ही वापसी आवश्यक होती आई सोनिका माता मालोडी अ संघासाठी, जी वापसी हर्षदने या 5व्या चेंडूवर दिलेली आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, पुढचा बॉल सिंगल, चौथा बॉल सिंगल, 5वा बॉल डॉट. म्हणजेच आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. आस्किंग रनचा विचार केला तर जवळपास 9चा आस्किंग रन रेट आहे आणि म्हणूनच ते आव्हान स्वीकारताना हर्षदने आतापर्यंत इकॉनॉमिकल राहण्यावरच जास्तीत जास्त भर दिलेला आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच मिस्टर विशाल, ज्यांनी आतापर्यंत 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. रुपेशची एका धावेची साथ त्यांना मिळते.
थोडं डिस्कशन पंचांच्या दरम्यान आपण पाहतोय. पाच चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 झालेली आहे. अजूनही 13 चेंडूंचा खेळ शेष आहे. चला, मानकोळी आणि ससूनगर आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे. जशी सूचना मी अगोदर दिली होती की संध्याकाळच्या सत्रातला सामना आपण लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मानकोळी आणि ससूनगर आपली रिपोर्टिंग त्वरित आयोजन कमिटीला द्यायची आहे. हर्षद वॉज विकेट. लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला, झेल होता राहिला. पुढे वाकून हा झेल घ्यायचा होता. व्यवस्थित बॉलवर पोचले सुद्धा होते आणि कॅच आवश्यक होता. आई सोनिका माता मालोडी असंघाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर असो. पण दरम्यान शेवटच्या बॉलवर एक सिंगल मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 7 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावाची गरज. 12 चेंडू 21 धावा. 12 बॉल्स अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण स्पर्धा पाहतोय माननीय श्रीयुत सुरेश अर्थात बाळामामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी तसेच प्रणेते आहेत या स्पर्धेचे सन्माननीय विकी शेठ म्हात्रे यांच्या वतीनं नेहमीच एक चांगला क्रिकेटचा थरार आपण अनुभवत असतो. सातत्यानं गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि म्हणूनच जानेवारी महिना जर आपण पाहिला तर ह्या स्पर्धेचेच वेध प्रत्येक वर्षी प्रत्येक प्रेक्षकाला लागत असतात आणि तारीखसुद्धा मला असं वाटतं फिक्स असते. 26 जानेवारीचं औचित्य साधूनच ही स्पर्धा आपण स्वराज्य ग्रुपच्या वतीने पाहतो. सन्माननीय विकी शेठ म्हात्रे यांच्या वतीने पाहतो आणि म्हणूनच ही तारीख तर प्रत्येक संघाने पक्की केलेली आहे कॅलेंडरमध्ये की जानेवारी महिन्याला तर आपल्याला स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धा खेळायची आहे. आणि स्पर्धा आता यावर्षी सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ आपण पाहतोय. त्यांची देखील भेट अंतिम दिवशी आपण पाहणार आहोत. विद्यमान खासदार भिवंडी लोकसभा सन्माननीय सुरेशजी अर्थात बाळामामा म्हात्रे. चला, जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर ब्रेकमध्ये इतका वेळ का आणि नेमका मालोडी संघ टाइमपास काय करतोय. मागच्या सामन्यात सुद्धा तेच पाहायला मिळालं. बघा, सामना तुमच्यासाठी महत्त्वाचा. वी नो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा सामना आहे, पण आयोजकांसाठी एकूण एक प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. योग्य त्या वेळेत सर्व सामने व्यवस्थित संपवायचे आहेत त्यांना. प्रेक्षक देखील त्यांच्या आवडीच्या संघांना पाहण्यासाठी प्रिन्स वीजवर गर्दी करू लागलेले आहेत. संध्याकाळी आपण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असणार आहोत. आता आपण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे सर्व संघ सकाळच्या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहत आहोत. तर बॉलिंग ट्रॅकर बॉलर येत आहेत. चला प्लीज, आता आयोजन कमिटीचा देखील तोच संकेत येतोय. हितेश मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पहिला बॉल, ब्लॉक आउट डिलिव्हरी, बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं फलंदाज विशालला. एक सिंगल ॲड झाले, एका धावेची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते आता 8 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. कंपल्सरी चेस. सामना रफ अँड टफ होतोय. जी अपेक्षा प्रेक्षकांची आहे ती अपेक्षा आता पूर्ण होऊ लागलेली आहे, कारण अशाच सामन्याची प्रतीक्षा प्रेक्षक सातत्याने पाहत होते. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचे बॉलवर पोहोचताय. गॅदर करताना थोडेसे धडपडत आहेत, पण धाव घेण्याचा मोह फलंदाजांचा होत नाहीये. विशाल स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. एका धावेची वाढ होते. धावसंख्या जाते ती म्हणजेच 9 या आकड्यावर. सोपं असं काहीच नसतं. जिंकण्यासाठी झटावं लागतं आणि तीच मेहनत हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळालेले आहेत. जर मागच्या सामन्याचं अॅनालाइज केलं तर 67चा पाठलाग पाणजू स्पोर्ट्सने केला होता. त्याचमुळे प्रत्येक प्रेक्षकाला वाटलं असावं की 28 धावा अशाच होऊन जातील, पण असं नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक संघाकडे वेगवेगळी कॅपेबिलिटी आहे. सोनिका माता मालोडी संघाकडून ती कॅपेबिलिटी या अगोदर पाहायला मिळाली, पण आता इन ॲक्शनमध्ये येतोय आणि विशालच्या वतीने हा षटकार लॉंग ऑन क्लिअर करताना पाहायला मिळतोय. 6 6 धावा. आता चर्चा संघाची आपण करत होतो आणि विशालने षटकार खेचत त्या चर्चेला पूर्ण विराम दिलेला आहे. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू 13 धावांची गरज आहे आई सोनिका माता मालोडी संघाला. हितेश या अगोदर इकॉनॉमिकल राहिले होते. मागच्या सामन्यात सुद्धा इकॉनॉमिकल प्लस विकेट टेकर 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी देतात तुमच्याकडून कॅप्टनची अपेक्षा वाढते आणि म्हणूनच पहिले 3 चेंडू जरी हितेशला आपल्या नावावर करता आले नाही, अजूनही 3 चेंडूचा खेळ या षटकातला हवेत आहे. बॉल संधी निर्माण केले.
तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याची भूमिका आहे आणि चांगला झेल टिपलाय. विशालला परतावा लागते. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. सामना होतोय सुपर हिट. खूप चांगला प्रतिकार गोलंदाज हितेशचा. विशाल बॅक टू पॅव्हलियन. पहिला धक्का बसतोय. आई सोनिका माता मालोडी ब. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. क्रिकेटचा खेळ तेच सांगतं आणि तेच. चला घाई करा मित्रांनो, एकत्र येऊ नका. प्रत्येक बॉल नंतर, प्रत्येक विकेट नंतर, प्रत्येक ओव्हर नंतर एकत्र येऊ नका. सूचना आयोजन कमिटीच्या वतीने सातत्याने येत आहेत. तुम्हाला वेळ प्रसंगी जर पेनल्टी लावली गेली तर मग त्यास जबाबदार तुम्हीच असाल. आयोजन कमिटीचे हे स्पष्ट निर्देश आलेले आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. धावसंख्या 15 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 13ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. सामना एकाएकी बदलतोय की काय असंच चित्र पाहायला मिळते. सकाळपासून आपण तसेच सामने पाहतोय जे शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर रिझल्टिंगला पोहोचत आहेत आणि त्याचमुळे आता दोन्ही संघांचे स्पष्ट संकेत दिसते आहेत. आम्ही आमच्या गावासाठी खेळणार आहोत. दोन्ही संघ तर एकाच गावासाठी खेळत आहेत, पण आता पुढे कोण जाईल त्या प्रश्नाचं उत्तर आपण येणाऱ्या कालावधीमध्ये शोधणार आहोत. हितेशने पुन्हा एकदा आपली वापसी दाखवली. खरं तर त्याच कामासाठी त्याला ओळखलं जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश स्ट्रायकर यांना पाहायला मिळत आहेत. विशालने एक षटकार खेळत असताना आपण लवकरात लवकर हा सामना संपू तोच इरादा दाखवला होता, पण त्या इराद्याला थांबावं लागलंय गोलंदाज हितेशमुळे. आणि चांगला झेल डीपमध्ये टिपला गेलाय. मिड विकेटला झेल देऊन विशाल बाद झाला. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश. स्ट्रायकर एंडला 8 चेंडू 13ची गरज. जबरदस्त सामना या दोन संघांदरम्यान. नाही 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 हे नाही करायचे. पाहूया पंच लाईन चेक करतील. येस, वाईट बॉल. बॉल पिच कुठे झाला पाहिजे का? येस, आउटसाइड द क्रीज पिचिंग. चेक करायचं अंपायर. येस, आपण इथं प्रिन्स मूव्हीज या पीसीआर रूममध्ये आपण बॉलची पिचिंग चेक करणार आहोत. संजय सर या, आपण बॉलची पिचिंग चेक करणार आहोत. कारण जर पलीकडे बॉल पिच असेल तर वाईट बॉल असेल, अलीकडे बॉल पिच असेल तर नो बॉल असेल. त्याचमुळे या संजय सर या, महेंद्र सर या. क्रुशियल डिसिजन असेल म्हणूनच पंच हा डिसिजन पाठवतायत थर्ड अंपायरकडे. बॉलची पिचिंग आपण चेक करणार आहोत. बॉल पिच कुठे झालाय ते आपण पाहणार आहोत. ओरिजिनल डिसिजन वाईट बॉल अंपायर. येस, ओरिजिनल डिसिजन इज वाईट बॉल. चला, ऑनफिल्ड अंपायर डिसिजन इज वाईट बॉल. चला, व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक धाव वाढते आणि धावसंख्या आता 1ने पुढे सरकून पोहोचणार आहे. ती म्हणजेच 16वर. जिंकण्यासाठी आता 12 धावांची आवश्यकता अजूनही आहे. हितेश स्ट्रायकर एंडला विघ्नेशसाठी. फुल टॉस बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल प्रवास करतोय मिड विकेट पर्यंत. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न थांबवलेले आहेत. हा क्रुशियल मोमेंट आहे. ही लीग स्टेज नाही आहे की एकदा हरला तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल. ही नॉकआउट स्टेज आहे आणि त्याचमुळे दोन्ही संघांना ते ठाऊक आहे. म्हणून एक एक पाऊल योग्य तो विचार करून ते टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. धावसंख्या 17 झालेली आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या षटकातला संपलेला आहे. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 बॉल्स अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबाबदारीचं ओझं जेव्हा आपण खेळाडूंच्या खांद्यांवर टाकतो तेव्हा त्यांचे खांदे मजबूत होतात आणि तीच मजबूत खेळी या दोन संघांच्या खेळाडूंच्या वतीनं पाहायला मिळते. दोन्ही संघ माघार घेण्याच्या इच्छेत नाही आहेत. जिंकायचाच इरादा घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. प्रत्येक खेळाडूचा खेळ ते ओळखत आहेत, उणीवा जाणत आहेत आणि मजबूत दुवे देखील त्यांना माहिती आहेतच. आणि म्हणूनच आपल्या वतीनं चांगलाच खेळ सातत्यानं देण्याचा प्रयत्न दोन्ही संघातील खेळाडू देत आहेत. दरम्यान आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ या षटकातला संपलेला आहे. या षटकात 10 धावा खर्च केल्यात हितेशने. 17 धावा झालेल्या आहेत आई सोनिका माता मालोडी ब संघाच्या.
अजूनही 11 धावांची गरज. बॉल्स आहेत 7. ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या बॉलवर पोहोचतील. काय कलेक्शन करतायत बॉल. चुका खूप कमी झाल्या आहेत खरं तर असंघाकडून क्षेत्ररक्षण करता आणि त्याच्यामुळे थोडेसे संभ्रमात फलंदाज येत आहेत. दुसरी धाव घ्यायची की नाही घ्यायची. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे आई सोनिका माता मालोडी ब संघाची 18 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 10 धावा. चला प्लीज एकत्र येऊ नका. प्लीज प्लीज चला वेग द्या. आयोजन कमिटीच्या वतीने सातत्याने हे निर्देश आम्हाला मिळत आहेत. वेळ नाही आहे म्हणूनच आपण 3 षटकांचे सामने खेळवतोय. वेळ जर असता तर आपण 5 षटकांचे सामने सुद्धा खेळवले असते पण तसं करता येत नाहीये. कॅप्टन येतात मला असं वाटते चैतन्य येतात ज्याने मागच्या सामन्यात सुद्धा चांगलीच कामगिरी गोलंदाजी करताना स्लॉग ओव्हरमध्ये केली होती आणि आता पुन्हा एकदा स्लॉग ओव्हरची जबाबदारी चैतन्य स्वतःवर घेत आहेत. 6 चेंडूंमध्ये 10 धावा अ टीमला अडवायच्या आहेत. 6 चेंडूंमध्ये 10 धावा ब टीमला बनवायच्या आहेत. आता ग्रामस्थ मंडळी सुद्धा संभ्रमत आहे की सपोर्ट कोणाला करायचंय. दोन्ही संघ आपलेच आहेत. जिंकेल तर मालोडीच पण कुठली टीम जिंकेल त्यावर शिक्कामोर्तब करणारं हे षटक आपण पाहणार आहोत. आपण पाहतोय सन्माननीय खासदार सुरेश बाळामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान तसेच स्वराज्य ग्रुप खार्डी से दमदार नियोजन खासदार चषक 2025 दिवस 3. अजूनही यानंतर रात्रीचं सत्र देखील आपण एन्जॉय करणार आहोत. चला मानकोली आणि ससुनोगर आपली येण्याची नोंद समालोचन कक्षामध्ये करायची आहे. टाळ्यांच्या गुजरामध्ये या षटकाचं स्वागत दोन्ही संघातील समर्थक करतायत. पाहूया तो आनंद कुठल्या संघाला मिळेल अ ला की ब ला. मला इयत्ता 10वीची आठवण आली. इयत्ता अ 10वी अ इयत्ता 10वी ब इयत्ता 10वी क. प्रत्येक मित्र विभाजित झाले होते पण आता पाहूया हा गाव विभाजित झाला नाहीये. फक्त क्रिकेटमुळे आपण 2 संघ पाहतोय. जिंकेल तर फक्त मालोडी या सामन्यामध्ये. चैतन्य बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. सुरुवात या षटकाची वाईट बॉल न होते. मानकोळी संघ सज्ज झालेला आहे. भिवंडी आहे त्यामुळे लवकरात लवकर पोहोचलेत भिवंडीतील खेळाडू. आर के मानकोळी संघ हजर झालेला आहे. धन्यवाद. आणि ससुनोगर बघा आमची ससुनोगर सुद्धा कमी नाहीये. ससुनोगर टीम सुद्धा रेडी झालेली आहे पोहोचलेली आहे. क्या बात आहे. आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न. इन कटर लेग कटर चांगले आहेत गोलंदाज चैतन्यकडे आणि त्याच कर्तृत्वाचा वापर ते आपल्या संघाच्या हितासाठी करतायत. सुरुवात वाईट बॉलनी झाली पण त्यानंतरचा बॉल डॉट आलेला आहे. सामन्यामध्ये चुरास निर्माण करतायत हे दोन्ही संघातील खेळाडू. धावा झाल्यात 19. जिंकण्यासाठी आवश्यकता 9ची. बॉल शिल्लक आहेत 5. 5 चेंडू 9 धावांची गरज. तुमचं प्रस्त टिकवायचं आहे तर मग अस्वस्थ राहून चालणार नाही. अस्वस्थता तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकेल. त्याचमुळे आता सकारात्मक प्रतिसाद आपल्या संघाला द्यायचा असेल तर तो प्रयत्न करावाच लागेल. यावेळेस रॅम शॉट खेळायचा होता. बॉल जागेवर मागे. शॉर्ट स्टॉप क्लिअर. लॉंग स्टॉप क्लिअर. बॉल सीमारेषा पार. योग्य त्या वेळी येतोय ब संघासाठी चौकार. जिंकण्यासाठी आता 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. रॅम शॉट खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. लॉंग लेग फाईन लेग रिजनमध्ये हा स्ट्रोक खेळायचा होता. विकेट किपर चुकले. शॉर्ट स्टॉप चुकला. बॉल थेट तेज आउटफील्डवर सरकत सीमारेषेच्या बाहेर पोहोचला आणि आता पुन्हा एकदा थोडा विचार करतोय तो म्हणजेच हा संघ. एकंदरीत ब संघाकडून चांगला प्रतिकार फलंदाजांनी दिलाय. एकंदरीत विशालने खऱ्या अर्थाने या डावाची सुरुवात दिली. 13 धावा करून ते बाद झाले. त्यानंतर रुपेश आले. रुपेशच्या वतीने हा चौकार आपण पाहतोय ज्यांनी आतापर्यंत 7 धावांचं योगदान दिलंय. विघ्नेशच्या वतीने 1 धावेचं योगदान मिळालं. चैतन्य जरी पहिला बॉल डॉट आला पुढच्या बॉलवर 4 त्यांनी खर्च केलेले आहेत पण अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये 5 धावा गोळा करायच्या आहेत टीम आई सोनिका माता मालोडी ब संघाला. चैतन्य टाळ्यांतर दोन्ही संघांसाठी मिळते आहेत. चांगल्या खेळासाठी तुम्हाला प्रेरणा समर्थकांची मिळते आणि पाहूया त्या प्रेरणेचं फलस्वरूप नेमकं काय घडते. 4 चेंडू 5ची गरज. हो हुक केलाय बॉलला. खाली क्षेत्रातून बॉलला बाहेर काढलंय. बॉल सीमारेषेच्या आर पार पार. षटकार 6 धावा. सामना जिंकलाय आई सोनिका माता मालोडी ब. अभिनंदन. हार्ड लक टीम आई सोनिका माता मालोडी अ.